सुंदर असा सोहळा आणि अतिशय दिमागदार अशा इमारतीचं उद्घाटन आज या ठिकाणी पार पडत आहे। खरं तर मगाशी आल्यानंतर आम्ही इमारतीमध्ये पहिले फेरफटका मारला। सुंदर नियोजन, कामाची क्वालिटी, बांधकामाची क्वालिटी, तिथली फिनिशिंग, तिथलं आतलं नियोजन, मीटिंग हॉल, स्ट्रॉंग रूम, वरचा कार्यक्रमाचा हॉल, इतकं सुंदर नियोजन आणि बारीक नियोजन त्या ठिकाणी झालेलं आपण बघितलं। आणि मी गणपतराव सांगळे साहेबांचं विशेष त्या ठिकाणी अभिनंदन करेल की सुंदर इमारत आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे। आजचा एक वेगळा आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मनामध्ये खरं तर आहे, कारण की ही इमारत जी दिसते ही काही कोणाची खासगी नाही। एखाद्याने खासगी इमारत 10 मजली जरी बांधली असती तरी तो आनंद त्या ठिकाणी नसतो। काही ही इमारत ही सहकाराची इमारत आहे, ही आपल्या सहकारी संस्थेची इमारत आहे। इथं बसलेल्या प्रत्येक सभासदाची ती इमारत आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाचं योगदान त्या इमारतीमध्ये आहे। एक एक रुपयाचं त्या ठिकाणी आपण आपलं योगदान त्या ठिकाणी आहे आणि त्यातून ही इमारत उभी राहिलेली आहे। म्हणून एक वेगळा आनंद आपल्या सर्वांच्या मनामध्ये खरं तर त्या ठिकाणी आहे। आणि सहकाराची ताकद काय आहे, सहकाराची क्षमता काय आहे, हे इमारतीकडे बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं। खरं तर सहकार आपल्या संगमनेर तालुक्याला वेगळं सांगायची गरज नाही। सहकार म्हणजे संगमनेर तालुका आणि संगमनेर तालुका म्हणजे सहकार, एक समीकरण आहे। राज्यात कुठं तुम्ही जा, संगमनेर तालुक्याचं नाव निघालं तर आपल्या सहकाराचं नाव निघतं, आपल्या सहकारी संस्थांचं नाव त्या ठिकाणी निघतं। आणि संगमनेर तालुका हा सहकार्याची पंढरी म्हणून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी ओळखला जातो। ही आपली ओळख त्या ठिकाणी खरं तर आहे। आणि हा सहकार कसा उभा राहिला, काय उभा राहिला, मी आता थोडं जाणार नाही। स्वर्गीय सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांचे सर्व जुने सहकार्यांना एकत्र करून आताशी खडतर अशा परिस्थितीमध्ये अतिशय कुठलीही आपल्याला सोयी सुविधा नसताना अशा परिस्थितीमध्ये 50 वर्षापूर्वी हा सहकार उभारण्याचं काम त्या ठिकाणी केलं। नुसता उभा केला नाही, हा घडवला, हा व्यवस्थित चालवला। आणि आज आपण बघतोय एवढ्या वर्षानंतर देखील आज आपल्या सर्व सहकारी संस्था तालुक्यातल्या अतिशय दिमाखाने त्या ठिकाणी चाललेले आहेत। आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांनी देखील गेले 40 वर्ष या संस्थांचं नेतृत्व असते करतायत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या संस्था चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत। राज्यामध्ये आपलं नाव एक नावारूपाने आलेलं आहे आणि यातून खूप प्रगती आपल्या तालुक्याची या ठिकाणी झालेली आपण बघतोय। खरं तर हे वर्ष म्हणजे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे, सहकार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे वर्ष। या निमित्ताने आम्ही देखील अनेक कार्यक्रम सहकाराचे त्या ठिकाणी घेतले। संघामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला सहकाराचा, बँकेमध्ये आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला। उद्देश हाच होता की सहकाराला पुन्हा एकदा एक उजाळा देणे, सहकाराची उजाळणी करणे, हा यामधला आमचा उद्देश या वर्षानिमित्त त्या ठिकाणी आहे। आणि खरं तर आज मला आनंद आहे आपल्या या कार्यक्रमामुळे, आजच्या या इमारतीच्या उद्घाटनामुळे या सहकाराला एक नवी झळाळी आज या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली, या इमारतीच्या निमित्ताने मिळाली असं मी या ठिकाणी म्हणत। खरं तर इंदिरा गांधींचं एक वाक्य होतं की त्यांनी सांगितलं होतं की मला सहकारापेक्षा दुसरं कुठलंही माध्यम असं नाही की जेवढं पॉवरफुल आहे, जे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करतं आणि फुल ऑफ सोशल कॉज म्हणजे सामाजिक कॉज त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या ताकदीने मध्ये आहे, तर असं दुसरं सहकारापेक्षा दुसरं कुठलंही माध्यम नाही, हे त्यांचं वाक्य होतं। आणि हे खरं आहे। आज आपण बघितलं, आपल्या संगमनेर तालुक्याचं उदाहरण घेतलं, आपल्या सर्व सहकारी संस्था बघा, साखर कारखाना आहे, आपला दूध संघ आहे, आपला शेतकरी संघ आहे, सगळ्या बँका आहेत आपल्या। आज जर यांचं अर्थकारण जर आपण बघितलं तर या संस्थांवर आपल्या तालुक्याचं अर्थकारण आज अवलंबून आहे। आपल्या दूध संघाचं उदाहरण घ्या, 550 कोटी रुपयाची उलाढाल दूध संघाची आहे। यापैकी 80% पैसा हा आम्ही शेतकऱ्याच्या हातात त्या ठिकाणी जातो। उलाढालीच्या 80% पैसा हा शेतकऱ्याच्या दुधाच्या भावाच्या रूपाने, रिबेटच्या रूपाने त्याच्या हातात देतो। म्हणजे जवळजवळ 550 कोटी रुपये हे वर्षाला शेतकऱ्याच्या हातामध्ये दुधाच्या माध्यमातून येतात। साखर कारखाना आहे, साखर कारखान्याचं 800 कोटीच्या आसपास टर्नओव्हर त्या ठिकाणी आहे। त्यापैकी आपण निम्मा धरू, 40-50% धरू, 300 ते 400 कोटी रुपये ऊसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूध तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हा पैसा येतो। इतर संस्था आहे, असा जर सगळा हिशोब केला ना तर जवळजवळ वर्षाला 1000 कोटी रुपये आपण तालुक्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये या संस्थांच्या माध्यमातून येतात। 1000 कोटी रुपये कशाला म्हणतात, वजा करा तालुक्यातून 1000 कोटी रुपये, काय तालुक्याची अवस्था त्या ठिकाणी होईल।
आणि ह्याला आणखी एक महत्व आहे की हा पैसा हा तालुक्यातला नाही, हा तालुक्याच्या बाहेरचा पैसा आहे. तुम्ही दूध निर्माण करतात, ते दूध आपण घेतो आणि बाहेर विकतो, महाराष्ट्रात विकतो, गुजरातमध्ये विकतो, कर्नाटकमध्ये विकतो. त्या राज्यात जाऊन तिथला पैसा तालुक्यात आणण्याचं काम हे दूध संघामार्फत त्या ठिकाणी केलं जातं. याला फार महत्व आहे, लक्षात घ्या. हा इथल्या इथं पैसा फिरत नाहीये. कारखान्याच्या माध्यमातून ऊस तुमच्याकडनं घेतला जातो, ती साखर बनवली जाते, ती साखर बाहेर राज्यात देशात विकली जाते. तिथला पैसा आपल्या तालुक्यात आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून हे 1000 कोटी रुपये या आपल्या तालुक्यामध्ये या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतात. आपले कष्ट आहे, आपल्या सर्वांची मेहनत आहे, त्यातून आपण हे सर्व करू शकतो. आणि आज खऱ्या अर्थाने जोशी साहेब पण बँकेचं ते मला मगाशी सांगत होते, 3000 कोटी ठेवी आपल्या सर्व पतसंस्थांच्या आणि बँकेच्या आहे. अमृतवाहिनी बँकेची 750 कोटी रुपये ठेव अमृतवाहिनी बँकेची, 2250 कोटी ठेवी आपल्या सर्व पतसंस्थांमध्ये त्या ठिकाणी आहे. 3000 कोटी रुपये कुठला पैसा, कसा आलाय, आपोआप आला नाही का, कुठली उद्योग व्यवसाय आहे का, इंडस्ट्री आहे का, काय आपल्याकडे? हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतला पैसा आहे, हा शेतकऱ्याचा पैसा आहे, हा संस्थांचा पैसा त्या ठिकाणी आहे. आम्ही करत राहता आणि त्यावरच आपली बाजारपेठ देखील अवलंबून आहे. आज सगळे आपल्या बाजारात दुकानं बघा, सोने चांदी असेल, कपडे असेल, शोरूम असतील, गाड्यांचे शोरूम सगळे फुल आहेत. कुठे जायचं मला गर्दीच दिसणार आहे. आम्ही आता नगरपालिकेच्या निमित्ताने बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी फिरतोय. आम्ही व्यापाऱ्यांकडे मुद्दाम आवर्जून त्या ठिकाणी जातोय. व्यापाऱ्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमची ही बाजारपेठ चाललेली आहे, ही अर्थव्यवस्था चाललेली आहे, ही ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे, हे ग्रामीण भागावर अवलंबून आहे. तुमच्या दुकानात आज जे गिराईक येतात, ग्राहक येतात, हे ग्रामीण भागातले आहेत. ह्यांच्या खिशात कुठून पैसा आलाय तर हा संस्थांच्या माध्यमातून हा पैसा आलेला आहे. हे आज दुर्दैवाला खरं तर सांगावं लागतंय. सांगायची गरज नाही, बाजारपेठेमध्ये व्यापारी वर्गाला सांगायची गरज नाही, पण ही जाणीव करून त्या ठिकाणी द्यावं लागते. आणि शेवटी हे सगळे एक चक्र आहे, तुम्ही लक्षात घ्या. बाजारपेठ कशावर अवलंबून आहे तर ग्रामीण भागावर अवलंबून आहे, ग्रामीण भाग कशावर अवलंबून आहे तर सहकारी संस्थांवर अवलंबून आहे, सहकारी संस्था कशावर अवलंबून आहे तर नेतृत्वावर अवलंबून आहे. म्हणजे शेवटी परत सगळं फिरून साहेबांवरच येतो. परत सांगतो, इथलं नेतृत्व चांगलं आहे म्हणून आपल्या संस्था सक्षम आहे. संस्था सक्षम असल्यामुळे हे सर्व अर्थकारण त्या ठिकाणी फिरत असतं. हे साधं गणित आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर मी या ठिकाणी आणखी मला एक उल्लेख, फार लांबत चाललंय पण एक उल्लेख या ठिकाणी जाणीवपूर्वक करावा लागणार आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंगेवाडीमध्ये हा कार्यक्रम होतोय, ही आज पतसंस्था आज उभी राहिलेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, 4 शाखा आहेत त्यांच्या आणि आज 3 शाखा आहेत. आणि आज अतिशय सुंदर इमारत, एक दिमकदार इमारत ज्यांनी खरं तर उभी केलेली आहे. नानांकडे बघितल्यानंतर खरं वाटतं की सहकारात काम करणारा नेता कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, तर तो नानांसारखा असावा असं त्यांच्याकडे. आणि खरं काम आहे, कारण की इतके बारकावे, इतकं नियोजन, कुठली संस्था चालवायची तर स्वतःच्या आपला घरचा आहे असं अशा पद्धतीने ते चालवतात, स्वतः लक्ष घालून देतात, एवढे बारकावे त्या ठिकाणी बघतात. आणि संस्थेमध्ये 2 शब्द वाईटही बोलावं लागतं लोकांना, म्हणजे ती पण त्यांची तयारी कायम असती. म्हणजे संस्थेचे हिताचे निर्णय घेत असताना काहींना दुखवावं लागतं, काहींना बोलावं लागतं. ते नाना करण्याची क्षमता आहे. आणि म्हणून आज ह्या संस्था आज एवढ्या मोठ्या झालेल्या आपण खरं तर बघतोय. आमच्या ते आता बँकेचे व्हाईस चेअरमन देखील जिल्हा बँकेचे त्या ठिकाणी आहेत, संचालक आहेत. व्हाईस चेअरमन आपलेच आहेत ना, म्हणून ते बोलतोय. तर ते आहेत. ते झाल्यानंतर आमचे सोसायटी आंबोरेगा सोसायटी आमचे चेअरमन असतील, मला वाटतं रावजी मास्तर चेअरमन आहेत आमच्या सोसायटीची. ती सोसायटी अडचणीत होती. म्हणजे मी पहिले 10 वर्ष चेअरमन होतो सोसायटीचा, त्यावेळेस मी थोडं बारीक लक्ष घालून ती चालवायचो कस तरी. आता पण ती मधल्या काळात थोडं दुर्लक्ष झालं होतं. मला नाना भेटले, मला म्हणे रणजित आपल्याला आंबोरीच्या सोसायटीत लक्ष घालावं लागेल. म्हणलो माझ्या वेळ नाही, मी काही मदत सगळी करेल पण वेळ ती नाहीये. तर नाना तुम्हाला सांगतो, स्वतः आंबोऱ्यात जाऊन बसायचे. जे जुने कर्जदार आहेत त्यांच्या घरी जात होते, त्यांना भेटत होते कर्ज भरा म्हणून. आणि असं करून 4-5 दिवस त्या सोसायटीत बसून शेवटच्या ह्याच्यात ती सोसायटी आम्ही वरत त्या ठिकाणी काढली. म्हणजे काय गरज होती त्यांना तसं बघायला गेलं तर. जिल्ह्याचे संचालक काय गरज, त्यांचं काय अडलं होतं का तिथं. पण ती भावना, ती सहकारी संस्था टिकल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे, संस्था मोठ्या झाल्या, ही मनापासून जी स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादांमध्ये जी तळमळ असायची, ती तळमळ खरं तर यांच्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळाली. आणि खरंच एक सहकारातला कार्यकर्ता कसा असावा तर नानांसारखा असो, ही भावना मनात त्या ठिकाणी येते. त्यांच्याकडे बघून प्रेरणा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असती.
खरं तर मी सर्व संचालक मंडळ, आपल्या या बँकेचे चेअरमन दुर्दैवाने आपल्यात आज नाहीये, त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. वाईस चेअरमन आहे. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.